Good morning, friends. Today we will start the topic chemical kinetics. So, from 11th standard, you have already studied the chemical kinetics. You have already learned the rate constant for first order reaction, rate constant for second order reaction, what is order of reaction, what is rate of reaction, what is molecularity of the reaction. So, here velocity constant K for first order reaction, that is equal to 2.03 divided by T into log of A upon A minus X. So T time interval, time in minutes, A that is initial concentration and A minus X that is decrease in concentration after time T. So this is the first order equation and its unit is per second or per minute. Similarly, for second order reaction, velocity constant K is equal to x divided by Ta into A minus X. So this is the equation for velocity constant second order reaction. Its unit is dm cube per mole per second. So let's start in this topic with simultaneous reactions. So what are simultaneous reactions? Reactions which occur simultaneously along with the main reaction. जी काय मेन रिॲक्शन असेल त्या मेन रिॲक्शन बरोबर साईडनी किंवा पॅरललनी किंवा रिव्हर्सिबल प्रोसेसनी ज्या काही रिॲक्शन घडून येतात त्याला सायमल्टेनियस रिॲक्शन असं म्हटलं जातं. म्हणजे रिॲक्टंट टू प्रॉडक्ट ही प्रोसेस होत असताना त्या प्रोसेसमध्ये एक मेन रिॲक्शन असते आणि बाकीच्या त्याला ज्या अनुसरून रिॲक्शन्स असतात त्या रिॲक्शनना सायमल्टेनियस रिॲक्शन्स म्हणतात. So what are the different types? Opposing reactions, parallel reactions, consecutive reactions and chain reactions. So there are four types of simultaneous reactions: opposing, parallel, consecutive and chain reactions. So let's start with the opposing reaction. It is also called as reversible or it is also called as counter reactions. So what do you mean by opposing reactions? So reactions in which the products of a chemical रिॲक्शन किंवा केमिकल चेंज रिॲक्ट टू फॉर्म दी ओरिजिनल रिॲक्टंट्स. म्हणजे एक रिॲक्शन आहे, त्या रिॲक्शनच्या माध्यमातून आपल्याला रिॲक्टंट प्रॉडक्ट देतो, परत ते प्रॉडक्ट एकमेकाशी परत रिॲक्ट होतात आणि परत आपल्याला रिॲक्टंट देतात. अशाला अपोजिंग म्हणतो किंवा रिव्हर्सिबल, फॉरवर्ड रिॲक्शन, बॅकवर्ड रिॲक्शन किंवा त्याला काउंटर रिॲक्शन असं आपण म्हणतो. रिझल्टंट रेट ऑफ रिॲक्शन विल बी इन्फ्लुएन्स्ड बाय both the forward and backward rates and thus causes a serious disturbance. म्हणजेच मेन रिॲक्शनला जे काही रिॲक्शन साईडच्या होतात त्या रिॲक्शन काय करत असतात, डिस्टर्ब करत असतात. अशांनाच काय म्हटलं जातं, सायमल्टेनियस रिॲक्शन. आता इथं बघा, रिझल्टंट रेट ऑफ रिॲक्शन विल बी इन्फ्लुएन्स बाय बोथ दी फॉरवर्ड अँड बॅकवर्ड रिॲक्शन्स किंवा बॅकवर्ड रेट. म्हणजे फॉरवर्ड रिॲक्शनचा काही रेट असेल, बॅकवर्ड रिॲक्शनचा काही रेट असेल, या दोन्ही रिॲक्शनचा मिळून रेट इथं गृहीत धरला जातो आणि दस कॉजेस अ सिरियस डिस्टर्बन्स. तर याच्यामुळे काय होतं, ती रिॲक्शन डिस्टर्ब होऊ शकते. म्हणजे जनरली आपण जर रिॲक्शन बघितलं तर त्या फॉरवर्ड बघतो, फॉरवर्ड रिॲक्शन, पण इथं बॅकवर्ड रिॲक्शन होते. म्हणजे साईड वाईज रिॲक्शन जी होती ती बॅकवर्ड रिॲक्शन होती, ती रिव्हर्सिबल रिॲक्शन होते आणि ती बॅकवर्ड रिॲक्शन याला काय करते, मेन रिॲक्शनला डिस्टर्ब करते, म्हणून त्याला सायमल्टेनियस रिॲक्शन म्हणतात. त्याचं एक उत्तम उदाहरण आपण पहिलं बघितलं की अपोजिंग रिॲक्शन. नेक्स्ट, कन्सिडर दी फॉलोइंग रिॲक्शन. त्याचंच एक्झाम्पल आपण बघू. ए गिव्ज बी, फॉरवर्ड रिॲक्शन, फॉरवर्ड रिॲक्शनचा रेट आहे KF, परत बी, हे सगळे प्रॉडक्ट एकत्र आले आणि आपल्याला रिॲक्टंट दिला, त्याचा आहे KB. सो बोथ आर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. ही सुद्धा फर्स्ट ऑर्डर आहे, A to B, आणि B to A सुद्धा ही फर्स्ट ऑर्डर आहे. वेअर KF अँड KB फर्स्ट ऑर्डर रेट कॉन्स्टन्ट्स फॉर फॉरवर्ड अँड बॅकवर्ड रिॲक्शन. आता स्मॉल ए जर आपण गृहीत धरला, ए इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए, ह्या ए रिॲक्टंटचं इनिशियल कॉन्सन्ट्रेशन स्मॉल ए आहे. आफ्टर टाईम टी, एक्स मोल्स ऑफ ए डिकम्पोजेस टू फॉर्म बी. म्हणजे समजा हे जे एक्स मोल्स आहेत, हे एक्स मोल्स आहेत, याचं इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ए आहे आणि टी टाईमनंतर त्यानं काय केला, तो डिकम्पोज झाला, म्हणजे ह्याचं विघटन झालं आणि आपल्याला प्रॉडक्ट हा आपल्याला बी मिळाला. देन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए आफ्टर टाईम टी. सुरुवातीला त्याचं ए होतं, बीचे एक्स मोल तयार झाले आणि काय झालं, उरलेलं कॉन्सन्ट्रेशन ए मायनस एक्स आणि इनिशियल कॉन्सन्ट्रेशन देन कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी काय झालं, एक्स, हे कॉन्सन्ट्रेशन झालं. बघा,
ह्या एचं कॉन्सन्ट्रेशन इनिशियल ए आहे, त्याचे एक्स मोल डिकम्पोज झाल्यानंतर ए मायनस एक्स टाईम टी नंतर एचं कॉन्सन्ट्रेशन झालं आणि एक्स मोल एचे डिकम्पोज झाल्यानंतर बीचे एक्स मोल तयार झाले, त्याचं कॉन्सन्ट्रेशन एक्स आपण म्हटलेलं. सो रेट ऑफ फॉरवर्ड रिॲक्शन dx बाय डी टी, ह्या इक्वेशन्स सगळे तुम्हाला आता मांडता येतात. एफ आय सॉल्व्ह तुम्ही शिकलेला dx बाय डी टी ऑफ फॉरवर्ड रिॲक्शन के एफ इंटू ए मायनस एक्स, म्हणजे त्याचं जे काय कॉन्सन्ट्रेशन आहे ते फॉरवर्ड रिॲक्शनचं टाईम टी नंतर ए मायनस एक्स आणि टाईम टी नंतर बीचं कॉन्सन्ट्रेशन एक्स आहे, म्हणून dx बाय डी टी ऑफ बॅकवर्ड रिॲक्शन दॅट इज इक्वल टू के बी इंटू एक्स. Therefore, resultant rate of product of B is, म्हणजे आता बी जो काय तयार झालेला आहे आपला, तो बीचं इक्वेशन आपण कसं मांडणार, dx बाय डी टी इज इक्वल टू dx बाय डी टी ऑफ फॉरवर्ड रिॲक्शन मायनस dx बाय डी टी ऑफ बॅकवर्ड रिॲक्शन. जे फॉरवर्ड रिॲक्शनचा रेट मायनस बॅकवर्ड रिॲक्शनचा रेट, त्याच्या माध्यमातून रिझल्टंट रेट ऑफ प्रोडक्शन ऑफ बी आपल्याला कॅल्क्युलेट करता येतो. आता dx बाय डी टी एफची किंमत काय, के एफ इंटू ए मायनस एक्स, ती इथं सबस्टिट्यूट केली. dx बाय डी टी बॅकवर्डची आहे के बी मायनस एक्स, सो के एफ इंटू ए मायनस एक्स मायनस के बी एक्स, दॅट इज याला इक्वेशन नंबर 1 म्हटलं. बट ॲट इक्विलिब्रियम द नेट रेट इज 0. इक्विलिब्रियम कंडिशनला म्हणजे रेट ऑफ फॉरवर्ड रिॲक्शन, रेट ऑफ बॅकवर्ड रिॲक्शन दोन्ही रेट एक झाले, इक्वल झाले, तर dx बाय डी टी रेट ऑफ चेंज ऑफ दी प्रॉडक्ट एक्स विथ रिस्पेक्ट टू टेम्परेचर हा 0 असतो आणि एक्सची व्हॅल्यू काय होते, इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन एक्सी होते. म्हणजे ह्या इक्वेशनमध्ये आपण एक्सची व्हॅल्यू एक्सी घालू आणि dx बाय डी टीची व्हॅल्यू 0 झाली. हा व्हॅल्यू 0 झाली, इथं व्हॅल्यू एक्सी आली, तर पुढचं इक्वेशन काय ते बघा. 0 इज इक्वल टू के एफ इंटू ब्रॅकेट ए मायनस एक्सी मायनस के बी इंटू एक्स. दरफॉर के एफ इंटू ए मायनस एक्स ई, तो हा फॅक्टर इथंच ठेवला आणि इकडचा मायनस फॅक्टर इकडं आणला, तर हे समीकरण असं होईल. सो दॅट इज इक्वल टू के बी एक्सी. दरफॉर के बी इज इक्वल टू, यावरून के बीची व्हॅल्यू काढली, एक्सीने इकडे डिवाइड केलं जाईल, के एफ इंटू ए मायनस एक्सी डिवायडेड बाय एक्स. सो सबस्टिट्यूट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन नंबर 1. इक्वेशन नंबर 1 आपलं काय, हे इक्वेशन नंबर 1 आहे बघा, मी परत लिहिलेलं आहे. dx बाय डी टी इज इक्वल टू के एफ इंटू ए मायनस एक्स मायनस के बी इंटू एक्स. तर सबस्टिट्यूट व्हॅल्यू के बीची जी व्हॅल्यू आहे, ही व्हॅल्यू ती इथं आपण ह्या के बीला इथं काय करणार आहोत, सबस्टिट्यूट करणार आहोत. दरफॉर dx बाय डी टी इज इक्वल टू के एफ इंटू ए मायनस एक्स इज इक्वल टू के एफ इंटू के बीची व्हॅल्यू आहे बघा, के बीची व्हॅल्यू के एफ इंटू ए मायनस एक्सी डिवायडेड बाय एक्सी इंटू एक्स इज इक्वल टू के एफ ए ब्रॅकेट सॉल्व केला मायनस के एफ एक्स मायनस के एफ ए डिवायडेड बाय एक्सी के एफ एक्सी डिवायडेड बाय एक्सी इंटू एक्स. आता हे सगळं समीकरण सोडवल्यानंतर काही गोष्टी यातल्या निघून जातील आणि इक्वेशन उरेल dx बाय डी टी इज इक्वल टू के एफ ए मायनस के एफ ए डिवायडेड बाय एक्स ई इंटू एक्स. तर इक्वेशनमधला हा भाग निघून जाईल. दरफॉर dx बाय डी टी इज इक्वल टू, ह्यातला के एफ ए कॉमन काढला, ह्यात के एफ ए आहे, ह्यात के एफ आहे, म्हणून के एफ ए कॉमन काढला इंटू ब्रॅकेट 1 मायनस एक्स बाय एक्स. त्यानंतर dx बाय डी टी इज इक्वल टू के एफ ए डिवायडेड बाय एक्स ई, हा एक्स ई बाहेर काढल्यानंतर इक्वेशनमध्ये काय राहील, एक्स ई मायनस एक्स. सो दिस इक्वेशन अगेन्स बिकम dx डिवायडेड बाय एक्स ई मायनस, याचं आपल्याला इंटिग्रेशन करावं लागेल, म्हणताना एक्सच्या टर्म एकत्र आणल्या. दॅरफॉर इज इक्वल टू के एफ ए डिवायडेड बाय एक्स ई इंटू डी टी, हे इक्वेशन आपलं राहील. आता ह्याचं इंटिग्रेशन आपण करतो आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी कॉन्स्टंट आहेत, इंटिग्रेशन ऑफ आपण डी टी करणार आहोत. सो नेक्स्ट इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन एक्स ई मायनस एक्स, इंटिग्रेशन लिमिट्स 0 टू एक्स डी एक्स इज इक्वल टू के एफ ए डिवायडेड बाय एक्स ई इंटिग्रेशन ऑफ डी टी. सो इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन एक्स ई मायनस एक्स दॅट इज मायनस एल एन एक्स ई मायनस एक्स. इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन एक्स इज इक्वल टू लॉग एक्स, त्याचाच फॉर्म्युला वापरला आहे. सो मायनस 1 एल एन एक्स ई मायनस एक्स इज इक्वल टू के एफ ए डिवायडेड बाय एक्स ई इंटिग्रेशन ऑफ डी टी टी प्लस इंटिग्रेशन कॉन्स्टंट काहीतरी आपण लिहितो. आता बघा, व्हेन टी इज इक्वल टू 0, टाईम 0 असेल त्यावेळी प्रॉडक्ट एक्स हा तयार झालेला नसणार आहे, तो सुद्धा 0 असणार आहे. देन आता इथं मायनस एल एन एक्स ई, एक्सची व्हॅल्यू इथं आपण 0 घातली आणि टीची व्हॅल्यू इथं आपण 0 घातली. टीची व्हॅल्यू इथं 0 घातली तर हा पूर्ण टर्म निघून जाईल आणि एक्सची व्हॅल्यू इथं जर 0 घातली तर फक्त इथं मायनस एल एन एक्स उरेल आणि इंटिग्रेशन कॉन्स्टंट फक्त इथं उरेल.
So when you substitute t is equal to 0, x is equal to 0, then minus ln xe is equal to integration constant. अशा पद्धतीने होईल. So minus ln xe minus x is equal to kf at divided by xe मायनस ln xe. म्हणजे इंटिग्रेशन कॉन्स्टंटची व्हॅल्यू मायनस ln xe ती इथं सबस्टिट्यूट केली आणि इक्वेशन परत आहे तसं मांडलेलं आहे. दरफॉर हे मायनस ln xe इकडे घेतलं, तो प्लस झाला फॅक्टर ही क्वांटिटीवरली. आता ln म्हणजे लॉगचं मायनस म्हणजे त्याचं डिवायडेशन ln xe डिवायडेड बाय xe मायनस x इज इक्वल टू kf ए xe इंटू टी आहे तसंच आहे. दरफॉर kf इज इक्वल टू xe डिवायडेड बाय at. हे xe वर गेलं, हे at खाली झालं, ln xe मायनस x आहे तसं आहे. आणि lnचा आपण बेस ईचा बेस जेव्हा 10 करतो तेव्हा काय झालं, kf इज इक्वल टू 2.03 xe divided by 80 log of xe divided by xe minus x to the base 10. So from this equation, the value of k, rate of forward reaction, can be calculated. Similarly, rate of backward reaction can be calculated by using such equations. So this is the equation of opposing reactions, or that is called as first, that is reversible reactions. The next, so examples of opposing reactions. ही एक्झाम्पल परत आपण इथं बघतोय. रिव्हर्सिबल फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन, अल्फा डी ग्लुकोज टू बीटा डी ग्लुकोज. ही रिव्हर्स रिॲक्शन होऊ शकते. बीटा डी ग्लुकोज टू अल्फा डी ग्लुकोज होऊ शकतं. अमोनियम सायनेट NH4CnO टू युरिया, युरिया टू अमोनियम सायनेट. देन CH2O HC CH2 CHO COOH याच्या माध्यमातून ही रिॲक्शन रिव्हर्सिबल होऊ शकते. आणि आयसोमेरिझम ऑफ सायक्लोप्रोपेन टू प्रोपीन ही सुद्धा रिॲक्शन होईल. सो दीज आर दी सम एक्झाम्पल्स ऑफ अपोजिंग रिॲक्शन. परीक्षेला मल्टिपल चॉईसला विचारू जाऊ शकतात. सो दी रिॲक्शन इन विच अल्फा डी ग्लुकोज कन्वर्टेड इंटू बीटा डी ग्लुकोज, दिस इज द रिव्हर्सिबल रिॲक्शन. दिस इज द विच टाईप ऑफ रिॲक्शन. तरी अपोजिंग आहे, कॉन्सिक्युटिव्ह आहे, पॅरल रिॲक्शन आहे, असे पर्याय तुम्हाला विचारले. ही एक्झाम्पल झाली. आता बीला काय म्हटलं आहे बघा, फॉरवर्ड फर्स्ट ऑर्डर आणि बॅकवर्ड सेकंड ऑर्डर. इथं दोन्हीही फर्स्ट ऑर्डर आहेत. आता फॉरवर्ड रिॲक्शन फर्स्ट ऑर्डर असेल आणि बॅकवर्ड सेकंड असेल तर इथिल ॲसिडेट हायड्रोलायसिस ॲसिडिक ॲसिड प्लस इथिल अल्कोहोल. डिकम्पोजिशन ऑफ अल्किल अमोनियम हॅलाइड इन अ टर्शियरी अमाइन अँड अल्किल हॅलाइड सोल्युशन. फक्त हे लक्षात ठेवा. आणि बोथ सेकंड ऑर्डर रिॲक्शन, दोन्ही सेकंड ऑर्डर रिॲक्शन असेल फॉरवर्ड अँड बॅकवर्ड, तर इस्टरिफिकेशन ऑफ ॲसिड अँड डिसोसिएशन ऑफ हायड्रोजन आयोडाईड. तर अशा पद्धतीनं ही कॉन्सिक्युटिव्ह आपली साईड रिॲक्शन, अपोजिंग रिॲक्शन किंवा रिव्हर्सिबल रिॲक्शनची ही काय आपण एक्झाम्पल बघितलेली आहेत. तर आपण टॉपिक आज सॉल्व केलेला आहे केमिकल कायनेटिक्स. आणि ह्या केमिकल कायनेटिक्स टॉपिकमध्ये आपण फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन बघितली, सेकंड ऑर्डर रिॲक्शन बघितली, सायमल्टेनियस रिॲक्शन्सकडे आपण गेलो. आणि या सायमल्टेनियस रिॲक्शनच्या माध्यमातून आपण पहिली रिॲक्शन बघितली कुठली, अपोजिंग किंवा रिव्हर्सिबल रिॲक्शन. पुढच्या तासाला आपण साईड रिॲक्शन, पॅरल रिॲक्शन आणि कॉन्सिक्युटिव्ह रिॲक्शन ह्याचा आपण काय करणार आहोत, अभ्यास करणार आहोत. धन्यवाद.